तर मंडळी यंदा आपल्या जत्रेचं नाही जंक्शन नियोजन करायचं. माझ्या डोसक्यात काय होतं माहिती काय, कुस्तीचा फड लावायचा का लावणीचा फड लावायचा? हा सरपंच साहेब, लावणीपेक्षा कुस्तीच बरी. हे पण बरोबर आहे म्हणा, कुस्ती चांगलीच आहे. पण मी काय म्हणतो तो की आपण कलेला वाव दिली म्हणून जर कणी लावणी ठेवली तर नाही. नाही कसं आहे, आपण राणादा अंजली वहिनीसनी विचारू काय. बघा 100 वर्ष जगणार बघा राणादा. आपलं नाव घेतलं आणि राणादा हजर. या 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 राणादा या. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं उद्या एक काम होतं. हे बघ, याला कुठं बघितलंय का? कोण आहे हो ह्यो? तेच माहित करून घ्यायचंय. जरा तुम्ही बघा की. नाही राणादा, मी काय नाही बघितलं बाबा याला. पण कोण आहे हो? हेच माहित करून घ्यायचं म्हणून गाठ घ्यायची याची. राणादा, असं फोटोवरनं कसा गावणार तो? धावणार पातळा जरी लपला असेल का नाही तरी बी त्याला हुडकून काढणार आणि सोडणार नाही त्याला. राणादा काय केलंय ना? आमच्या घरात पैशाची बॅग ठेवली आहे. लाचखोरीचा खोटा आलाय माझ्यावर. अच्छा, म्हणून तुम्ही या दुट्टीवर नाही काय? याला बघितलं का कुठं तेवढं सांगा. राणादा, मी तर ह्याला अजिबात बघितलेलं नाही बघा. कसं कोणी बघितलं नाही? राणादा, खरंच तुम्ही पैसे खाल्लं नाही सा ना? हे म्हणजे मी पैसे खाल्ला असं वाटतंय होय तुम्हाला? अहो राणादा, तसं नाही हो. जर तुम्ही यात पैसे खाल्लंच नाही सा तर मग कशाला एवढं महत्व द्यायचं त्या गोष्टीला आणि त्या माणसाला? सरळ सांगून टाका माझ्या गोष्टीचा काही संबंध नाही म्हणून. काय रे? असं कसं तात्या? अहो पैसे घरात सापडले त्याचं काय? पण घरात कसं काय पैसे सापडलं? तेच विचारायचं याला. बॅग देताना त्याचा फोटो आलाय पण कुणाला बॅग दिली त्याचा फोटो नाही. ती जी बॅग आहे का नाही, सेम टू सेम तीच बॅग याच्या हातात आहे. राणादा माझ्या पण काय ध्यानात येईना हो. बरं ठीक आहे, मी बघतो काय सापडतं का ते. चला तू. हा राणादा, राणादा मी काय म्हणतो तू, तो असा विचारून सापडायचा नाही. अहो तुम्ही तर पोलीस आहे, पोलीस स्टेशनला जावा की. अहो कुठं ना कुठे तर रेकॉर्डर गावलंच तो. काय हो द्या, मला टेम्पररी सस्पेंड केले. अहो ते नियम आहे म्हणून केला असेल. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही. अहो नुसती माहिती तरी घ्यायची आहे. हे बघा जावा, फायदा होईल. हा आणि तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे राणादा. बरं ठीक आहे, मी एक काम करतो. जातो ना बुवांची गाड घेतो ना त्यासनी विचारतो. बरं जाऊ काय? चालतं तोवर मी माझा आटपतो. अंजली, तू रानाला अडवायला पाहिजे होतस. अहो मला काय करायचं काही कळलंच नाही हो. काही बोलायच्यात निघूनच गेले ते. वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका, येईल तो. नाही हो भाऊजी, आपल्याला माहिती आहे ना राणाजींचा राग कसा आहे ते. राग आला ना तर काही खरं नाही. मग रागाच्या भरात राणाला काय बी कळत नाही, काय बी करून बसतोय तो. तेच तर, राणाजींवर आरोप करणारा तो माणूस सुद्धा काही साधा सुद्धा नसणार. रागाच्या भरात काही व्हायला नको म्हणजे झालं. आणि मी किती वेळ झाला फोन करते त्यांना, फोन सुद्धा उचलत नाहीये तो. हे मी काय म्हणते सुरेश भाऊजी, तुम्ही जाऊन जरा बघता का हो? ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघून येतो. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. भाऊजी चुकीचं काही बी करणार नाही बघा. नाही, हे चुकीचं कधीच काही करणार नाही. पण जर का समोरचा चुकला ना तर त्याला सोडणारही नाही. ते नव्ह, पण त्यासनी कसं कळलं तो माणूस कोण आहे ते? पैशाची बॅग देताना तो माणूस दिसतोय फोटो. फोटो? हो, आबांची पुण्यतिथी होती त्यावेळेला जो फोटोग्राफर आपण मागवला होता ना,
त्यांनी काढलेल्या फोटोत तो माणूस पैशाची बॅग देताना दिसतोय. पण ते बॅग कोणाला देत होता? नाही, घेणाराचा फक्त हातच दिसतोय आणि तो माणूस. कुठे आहेत ते फोटो? दाखवा की जरा. आता प्रिंट होऊन येतीलच. ठीक आहे वहिनी, तुम्ही काळजी करू नका. माझं मन मला सांगताय तो माणूस लवकरच घावणार बघा. आणि आता हे गेलेत ना राणा भाऊजींना हुडकायला, तेव्हा काळजी नका करू. बरं, तुमच्यासाठी मी चहा टाकू का? चहा प्या, म्हणजे बरं वाटेल. काय? थोबाड काय पाहून राहिले मायवालं? हा, काम करा. हॅलो, नीट ऐक. राणाला तू बॅग दिली हे कळलंय. तो तुला हुडकायला, तेव्हा जरा सावध राहा. भेवाडून राहिले का हो मला? हा हा, घाबरणारा माणूस वाटलो का मी तुला? ए, तुझा रुबाब ना तू गुंडाळून ठेव आणि राणाला इतक्या हलक्यात घेऊ नकस. जर तू त्याच्या हाती घावलास ना तर तुझं काही बी खरं नाही. पण मी ना बॅग दिली, त्याला कसं काय कळलं? ते तू बॅग घेताना राणाच्या हाती लागू नकस. बघून हा. ही फाईल क्लोज झाली. ठेव तिकडे. चला. राणा, तू कसं काय इकडं? वा, आमच्याकडे त्याने पैशांची बॅग ठेवली का नाही, की माणूस मला सापडलाय. काय सांगतोस? बेस्टच. कोण आहे? वय म्हणजे हुडकायचंय त्याला. म्हणजे सापडला मी म्हणतोयस आणि उडकायचं मी म्हणतोयस, नेमकं काय? नाही नाही, तसं नाही. काय आहे, मला फक्त फोटो सापडलाय. त्याचं नाव गाव काय माहित नाही. मग नाव गाव नसेल तर कसं हुडकायचं? वा, एक नंबरचा ज्वेलर माणूस आहे तो. आयुष्यात त्यांना कुठं ना कुठं काहीतरी बेकायदेशीर काम केलं असणार, म्हणजे कुठं ना कुठं त्याच्या नावाला गुन्हा दाखल असणार. मी काय म्हणतो बुवा, आपण आपल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये समजा रेकॉर्ड चेक करून घेऊया काय? काय ना काय आपल्याला सापडत तर. हा, तुझ्यावर आळ आणणारा माणूस असेल तर का नाही तपासूया की. रुपाली, मुकुंद, दोघं फायली घ्या. घ्या फायली. वा, घे बघा. यो फोटो त्या माणसाचा. तुला फोटो कुठून मिळाला? काय झालं बुवा, आबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला फोटोग्राफर बोललेला होता, तेव्हा त्यानं नेमकं याचा फोटो क्लिक केला. हे बघा, फोटोमध्ये बॅग देताना दिसतोय, पण कोण घेते ते दिसत नाही. पण घेणारा बी सापडेल बघा. सापडत? तपास केल्यावर तो बी सापडेल. हा, होय, हे बघा. खरंच बघी. चला तपासूया. काय चोर आहे? राणा, तू इथं कशाला आलाय? अहो साहेब, मला ज्यांना अडकवलंय का नाही त्याचा फोटो गावलाय मला. त्यानंच आमच्या घरात पैशाची बॅग ठेवले बघा. हा, आम्ही त्या माणसाचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का ते बघतोय. फोटोवरून माणूस ओळखायचा आणि त्यावरून नाव, गाव आणि पत्ता. बुवा, राणाचं सोडा, पण तुम्ही सिनियर आहात, तुम्हाला समजायला पाहिजे. हा ड्युटीवर नसताना इथं आला कसा? आणि इथलं रेकॉर्ड चेक करण्याचा अधिकार याला दिला कोणी? काहीतरी नियम पाळा. चला, बंद करायचं सगळं. मुकुंद, रुपाली, उचला त्या फायली, ठेवा तिकडे. एक मिनिट. अहो साहेब, माझं ऐकून तर घ्या. अहो साहेब, यो माणूस सापडला का नाही तर आपली मोठी केस सुटेल आणि मी निर्दोष बी सुटेल. तू गुन्हा केला नसशील तर सुटशील, पण असं रेकॉर्ड चेक करून आम्हाला गोत्यात आणशील. ड्युटीवर नसताना असे इथले सोर्स वापरायचे नाहीत आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी. पण साहेब, बुवा, जे करायचं ते नियमानुसार. बंद करा फायली. पण साहेब, बंद करा म्हणतोय ना. मुकुंद, रुपाली, ठेवा त्या फायली. आणि राणा,
तू तुझा बिल्ला आणि पिस्टल जमा कर स्टेशनला. तात्पुरतं का होईना तुला निलंबित केलंय, लक्षात ठेव. आजच्या आज जमा करायचं, नाहीतर मला अटक वॉरंट करावं लागेल. चल जा. दादा थोडं पाणी मिळेल काय? हा. चहा सर? नाही नको. अहो साहेब चहा घेऊन तर बघा, एकदम स्पेशल आहे. अहो चहा पित नाही मी. ठीक आहे. दादा. हा बोला. यो माणूस कोण आहे? अहो तर मी आहे. नाही नाही, तुमच्या संगत फोटो मध्ये तो कोण आहे? हा अहो ते आमचे धनवडे मालक. अहो साहेब त्यांच्या कृपेने तर सारं चालतं हे. कुठे भेटतील? का काय लढतर झाली का? का? अहो लढतं झाल्याशिवाय माणसं साहेबांना भेटत नाहीत म्हणून म्हटलं. हा म्हणजे एक भानगड झाली होती. अहो काय झालं, एकदा मी त्यासनी बघितलं होतं, मला त्यांच्याकडे बोलायचं होतं. अहो पण चान्सच घावला नाही. मालकाचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, त्यांचे 20 एक ट्रक आहेत, खूप मोठा माणूस आहे आणि ते तुम्हाला सहसा अशी भेटायची नाही बरं का. होय काय? हा. आपल्या भागातलं दिसत नाहीत. हो ते ह्या भागातले नाही आहेत. मला खरं सांगू काय, मला त्यांची गाठ घ्यायची होती, अर्जंट मध्ये भेटायचं होतं. कुठे भेटतील? तुम्हाला गारगोट साईडला कत्यान मंदिर माहित आहे ना? हा माहिती आहे की. हा त्या शेजारी साहेबांचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे, तिथं भेटतील तुम्हाला. अगदी निवांत पडून असतात. चालते की. चला येतो. धन्यवाद. हो नमस्कार. या. अंजली, तू काय काळजी करू नकस. अहो काळजी कशी नका गोदा का, रानादा भडकून गेल्यात आणि हे भडकल्यावर काय करतात ते चांगलंच माहिती आहे आपल्याला. अगं तो भडकत असतोय आदनं मधनं. हो हो पण हल्ली जरा जास्तच होतंय हो त्यांचं. हे बघ, आता आपण सूरजला पाठवलंय ना हुडकायला, मग झालं तर काय नाही होणार त्याला. अहो रानादा लय भडकलं होतं बघा, रागात निघून गेले. आम्हाला काय कळालं तर कळवतो. हे चल. कुणाचं आहे? सूरज भाऊजी. हा भाऊजी. हा वहिनी, अहो राणादा फोटो घेऊन चौकशी करत होता गावात, पण आता गावात कुठेच नाही. मग कुठे गेले काही कळलं का? नाही ना. अहो कुठे गेले कुणालाच काय ठाऊक नाही, पण लई भडकला होता म्हणा. काय करू मी? अहो भाऊजी, राणाजींना शोधून काढलंच पाहिजे हो. रागाच्या भरात भलतं सलतं काही करायला नको म्हणजे झालं. ठीक आहे, बघतो मी. घरी आलं तर कळवा तेवढं. काय? हो हो मी कळवते. ठेवू काय? अंजली काय झालं? काही नाही, राणाजी त्या माणसाला शोधत होते, पण आता कुठे गेलेत काही कळत नाही. पण कोण होता तो माणूस? काय माहिती. सापडायला पाहिजे बाई. माझ्या रानावर त्यानं आळ आणलाय, सापडलाच पाहिजे तो. अहो पण रागाच्या भरात काय केलं तर भाऊजींचं चांगलं ठेवायचं नाही. वहिनी तुम्ही आडवा भाऊजींना फोन करत असणे, बोलून घ्या घरला. असल्या माणसांच्या नादाला लागायलाच नका बघा. नंदुदा थांबा की. हे पाय बे, काय सांगून राहिलो मी तुम्हाला. तो राणा नावाचा एक माणूस येईल इकडे, पोलिसामध्ये आहे. आता पोलीस आहे म्हटल्यावर त्याला अजिबात घाबरायचं नाही. आणि तो आत आला तर त्याला आतमध्ये घ्यायचं
नाही सांगून ठेवतो, कायदा सांगायचा त्याला कायदा. पण तुम्ही तर पोलीस मध्ये आहे म्हणाल ना. अबे पोलीस आहे म्हणल्यावर कोणाला बी बगर वॉरंटच्या आतमध्ये घुसवशील का बे तू? हा गदे गाठ आहे का तो? हा हे बघ पहिले त्याच्यावर नाही का ते लाचखोरीची केस चालू आहे, त्यामुळे त्याला अजिबात घाबरायचं नाही, सांगून ठेवतो. हा त्याला अजिबात आतमध्ये घ्यायचं नाही, कळलं का बे? हा तू काय बघून राहिला? हा तुले पण सांगून राहिलो ना मी. हा त्याला एकट्यालाच सांगून राहिलो. हा चल बाहेरचा एक पण माणूस आतमध्ये आला नाही पाहिजे, सांगून ठेवतो. जे काही आहे ना ते बाहेरच्या बाहेर निपटून टाकतो. का चल लोक चल. ते धनावड्यांचं ऑफिस आहेच काय? हा. साहेबांकडे काम होत आहे. साहेब कामात आहेत. नाही एक काम करत त्यासनी बाहेर बोलवा, माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. साहेब आतमध्ये नाहीत. मला आतमध्ये जाऊ द्या की. कायद्याने आत जाता येणार नाही. हे बघा बऱ्या बोला ना, साहेबांनी बाहेर बोलवा, नाही तर मला आतमध्ये जाऊ द्या. नाही आत जाता येणार नाही. बघे व कायदा मला शिकवू नका सांगून ठेवते. वा बाजूला. अजिबात नाही जायचं. बघा बाजूला नाही तर हातपाय तोडून हातात देऊन सांगून ठेवतोय. नाही 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 जाता येणार. हो बाजूला चल. नाही चल मग. काय झालंय? भूत नाही मी. तू तू कसं काय आलाय इथं? दरवाजात ना. तू काय खिडकीत ना? तू काय तुझा आबा इथनं, नाही तर मी पोलिसाला बोलवी ना. ए कुणाला बोलवायचं त्याला बोलव. पण मला एक सांग, तू त्या दिवशी आमच्या घराला का आला होता आणि पैशाची बॅग कुणाला दिली? कोणती बॅग? आणि मी कायला येऊ बाबा तुझ्या घरी? हा कायला येऊ सांग ना. वय काय हे बघ. नाही बाबा माहित नाही मला. हा ए अरे धडधडीत दिसतायस की तूच म्हणून, आणि नाही काय म्हणतोयस? बाय तू पहिले जा बाबू इथनं, नाही तर मी पोलिसाले बोलवे ना, कंप्लेंट करीला तू वाली. हा ए जेवढं विचारतोय का नाही तेवढं खरं खरं सांगायचं. त्या दिवशी आमच्या घराला का आला होता? बॅग कुणाला दिली? का दिली? का मला अडकवायला? समजी कारण सांगायची. ती तस्करीची टोळी तू चालवायलास? हा बोल की. कॉलर सोड म्हणतो माईवाली, नाही तर लफडे होऊन जाईल. ए जेवढं विचारतोय का नाही तेवढं समजा खरं खरं सांगायचं. बोल. अबे पाहून का राहिले बे माझ्याकडे? पकडायले ना फेका ना बाहेर. ए ए ए एक पाऊल जरी पुढे टाकलं तर हात पाय तोडून हातात देऊन सांगून ठेवतोय, परत सांगणार नाही. तर सुटायत ना. सुटा. ए जेवढं विचारतोय का नाही तेवढं सांगायचं. बोल. हे पाय भाऊ कंप्लेंट करेल ना मी तू पोलिसाकडे. हा मला पण कायद्यातलं माहिती आहे म्हणतो. तू मला काय दाखवतो? मी तुला दाखवतो एक कायदा. चल तुला दावते आता कोल्हापूर आहेस का? चल. राजा कायदे अरे चालायचं काय? लय मागात पडला तू यावाल्या. अरे काय ऐक ना राजा मायावाला. हा ए चुप बस, चुप बस. हा बोला की. हॅलो कुठे आहात तुम्ही? आहे की पोलीस स्टेशनला निघालोय. पोलीस स्टेशनला? वय फोटो मधला माणूस होता का नाही त्याला हुडकून काढलाय मी. सापडला तो माणूस? वय सापडली. आता याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करतो आणि मी निर्दोष आहे समजासून दाखवतो. बरं झालं हा सापडला, मला फार टेन्शन आलं होतं. मी काय बी काळजी करू नका, आता समजा नीट होईल. बरं मी ठेवू काय? हो तुम्ही लवकर या परत. होय होय चल ठेवतो. फोटो तर मी नाही आहे ना बाबा. काय 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 झालं अंजली? माणूस सापडला. राणाजी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत. बरं झालं बाई, देव पावला म्हणायचा.
चल आपण देवाच्या पाया पडूया. हो. आता काय करायचं?